हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. टायमिंग बघू शकता, दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आजचा वार मंगळवार आहे. तारीख आहे 23 एप्रिल. तर दीपक उद्या जाणार आहे म्हणून बॅग वगैरे मी आताच रेडी करत आहे, कारण उद्या होणार नाही. उद्या खूप घाई गडबड आणि त्यामध्ये विसराविसर खूप होते. जसं तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघितलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी 24 तारखेचं दाखवलेलं आहे तुम्हाला, म्हणजे पाहुणे वगैरे आलेले आहेत, ताई आलेले आहेत, पूजा आलेली आहे, परत अर्चना येणार होती. पण हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. ह्या काही क्लिप राहून गेलेल्या होत्या. जसं मी बॅग वगैरे रेडी केली, सोनल होती त्यावेळेत आणि सोनल थोड्या वेळानं गावी परत गेली, कारण गावाकडे आई एकटीच असते त्यामुळे सोनलला वेळेत जावंच लागतं. एक दिवस ठेवून घ्यायचा विचार होता पण नाही राहू शकत, आईची तब्येत बरोबर खराब होते त्यामुळे. आणि शेताकडे जायचं असतं, म्हैस वगैरे आहे, ते सगळं बघणं करणं आईलाही जमणार नाही, म्हणून सोनल थोड्या वेळानं जाणार आहे. थोडीशी आवरावर करण्यासाठी ती आलेली होती, कारण एकटीला मला जमतही नव्हतं. चिवडा वगैरे बनवायचा होता, चिवडा बनवून ठेवला आणि बॅग रेडी करत आहे. तर कुठले कुठले कपडे द्यायचे आहेत सगळे मी अगोदरच इथं आणून ठेवलेले आहेत. काय काय दीपकला द्यायचं आहे सगळंच मी आणून ठेवलं, कारण नंतर विसरू नये काही. तर ड्रायफ्रूट वगैरे उद्याच्याला दीपक घेऊन येईल. आज फक्त जितकं घरात होतं तितकं मी व्यवस्थित सगळी बांधाबांधी केलेली आहे. तर इथं अंगाची 2 साबणं आहेत, कपड्याची 2 साबणं आहेत, असं म्हणत आहे दीपक की तिथं गेल्यानंतर पण देतात, पण कधी देतील काय माहिती. त्यामुळे मी थोडंफार घरात जे आहे त्यामधलं 2-2 वस्तू देत आहे. परत इथं तेल पण दिलेले, खोबऱ्याचं तेल छोट्या बाटलीमध्ये पॅकिंग करून दिलेलं आहे. परत एक छोटा पावडरचा डब्बा आहे, गंध आहे. हे सगळं मी बॅगमध्ये पॅक करत आहे. म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि ते नंतर विसरतात, म्हणून हे सगळ्यांनी 2 बॅगा आम्ही केलेल्या आहेत, कारण एका बॅगमध्ये हे सगळं बसणार नाही. कपडे आहेत, नाईट पॅन्ट वगैरे आहेत, परत अंथरूण पांघरण हे पण आहे. म्हणजे तिथं देतील पण कधी देतील काय माहिती, म्हणून मी एक एक वस्तू सगळी आठवण करून इथं टेबलवरती आणून ठेवलेली होती आणि सगळं आता मी बॅगमध्ये पॅक करत आहे. एका बॅगमध्ये फक्त कपडेच पॅक करणार आहोत आणि एका बॅगमध्ये जी मोठी बॅग आहे या बॅगमध्ये फक्त खाण्यापिण्याच्या वस्तू, जसं येच आहे, चिवडा आहे, परत चकली मला बनवायची आहे. तर चकली मी निवांत बनवणार आहे. अगोदर हे सगळं सामान जे आहे ना ते बॅगमध्ये पॅक करत आहे. सोनल एक एक वस्तू मला आणून देत आहे, छोटा कंगवा वगैरे हे सगळं म्हणजे आठवण करून मी भरत आहे. परत नाईट पॅन्ट हे ते बनायला वगैरे लागणार होते, छोट्या छोट्या गोष्टी ह्या सगळ्या आम्ही कालच घेऊन आलेलो आहोत. परत दीपकला सगळं व्हाईट कलरचं लागणार आहे असं म्हणत आहे. तिथे गेल्यानंतर सगळं व्हाईट कलरचंच घालायचं आहे. तर बनेन चेंज करून आणलेलं आहे, कारण आम्ही कलरफुल घेतलेल्या होत्या. कारण दीपक तिथे गेल्यानंतर स्वतःहून धुवायचं असतं, मुलांना तितकं व्यवस्थित ते धुता येत नाही. व्हाईट कलर असला तर खूप लवकर घाण होतो, त्या विचारानंच मी आणलेलं होतं. पण दीपक तिथं व्हाईट कलरचेच लागणार होते म्हणून आणखीन बदलून घेऊन आलेला आहे. तर बॅगमध्ये थोडीफार जितकं आठवण आलं तितकं आम्ही बॅग पॅक केलेली आहे. आणि परत इकडे चिवडा मी बनवलेला आहे. कशा पद्धतीने बनवला अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. खूप छान आणि टेस्टी हा चिवडा बनलेला आहे. आपल्याला कुठेतरी 10-15 दिवसासाठी टूरवर जायचं आहे किंवा कोणी कुठं घरातून जात आहे त्यांच्यासोबत पॅक करून देण्यासाठी काय करावं हा विचार जर येत असला तर आपण चकली, चिवडा हे सगळं बनवू शकता. खूप छान आणि टेस्टी लागतं आणि 15-20 दिवस टिकून राहतं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर इकडे चक्कीमध्ये मी तांदूळ यायला दळून घेतलेले आहेत. कशासाठी तर चकलीसाठी. तांदळाचं पीठ नव्हतं माझ्याकडे, पण तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत मी वाळवून वगैरे, कारण जेव्हाही लागतं आपल्याला त्यावेळेस पटकन घेता येतं. तर छोट्या चक्कीवर मी थोडेफार तांदूळ दळून घेतलेत, किती तर फक्त 2 गिलास, कारण तितका वेळ नाही की निवांतपणे सगळं दळत बसेल. मी थोडंफार दळून घेतलं आणि इथं अगोदर मी चिवडा पॅक करत आहे, कारण चिवडा मऊ पडतो, वातावरणाचं काही नक्की नसतं. थोडीशी हवा लागली की ते मुरमुरे मऊ पडतात आणि खाण्यामध्ये तितकं टेस्टी लागत नाही. कुरकुरीतपणा जितका असला तितका छान लागतो, म्हणून अगोदर मी चिवडा जे आहे ना पॅक बंद केलेला आहे, म्हणजे कवरमध्ये, आणि बटन घातलेलं आहे. सोनलला इकडे चिवडा खायला दिला. परत सोनल आल्यापासून जेवण केलेलं नव्हतं, तिला म्हणलं तू जेवण करून घे, तोपर्यंत मी चकलीचं पीठ मळून घेते. तर दीपकच्या जरा चालू आहेत आणि बॅग भरत डोळ्यातनं अश्रू जात होते. खूप कंट्रोल करत आहे मी, रडायचं नाही, खूप कंट्रोल करत आहे. तरी पण कसं आहे ना, आता आतमधून जेव्हा आपल्या रडू येतं ना त्यावेळेस काहीच कंट्रोल होत नाही. आणि इथं बघू शकता घाईगडबडीत कशी काम होतात, सांडा लोंढा माझ्या हातनं होतच असतो. तर दीपकलाही म्हटलं की जेवण वगैरे करून घे. सोनल जेवण करत आहे, पण यांचं सगळ्यांचं अगोदरच झालेले तर नगं म्हणत होते. भात संपलेला होता, आत्ताच मी कुकरला भात लावलेला आहे, गरम भात, वरण. सोनलला भाकर खायला आवडत नाही, चपाती खाईल किंवा भात वरण खाते, फेवरेट आहे तिचं, जसं आपल्या घरी तसं सोनलचं पण आहे. तर असं इकडं मी तांदळाचं पीठ किती घेतलेलं आहे तर 2 ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 ग्लास बेसन घेतलेला आहे चकली बनवण्यासाठी. एकदम छान टेस्टी आणि कुरकुरीतपणा जो असतो ना ते यामध्ये छान येतो. आता टाकूया मसाले. तर मसाल्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा ओवा टाकलेला आहे, 1 चमचा जिरा हाताने घासून टाकायचं, मस्त फ्लेवर येतो. लाल मिरची पावडर 4 ते 5 चमचे टाकलेले आहेत, हळदी पावडर अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि इथं पांढरे तीळ घेतलेले, तीळ संपलेले, जितके होते तितके टाकले, म्हणजे 2 चमचे असतील. आपल्याकडे जास्त असले तरी अर्धी वाटी टाकू शकता, छान टेस्ट येतो याला.
सगळं मिक्स केलं. आता टाकूयात थोडंसं तेल. जी क्रिस्पीपणा येतो ना या तेलामुळेच येतो. तर तेल टाकले इथे 2 ते 3 चमचे. पूर्ण पिठाला हे तेल जे आहे ना चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा प्रकारे. आणि आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप छान चकली बनते. आणि इथं वाटीत काय ठेवलेलं दिसत आहे तर कांदा. तिने जेवण करतेवेळेस कांदा कट करून घेतला, मिठाच्या पाण्यात टाकून ते खाण्यासाठी घेतलेला होता, पण त्यामधला अर्धाच खाल्ला आणि अर्धा तसंच ठेवलेला आहे. आता त्या कांद्याचं काय करायचं, तसंच आहे वाटीमध्ये. आणि कांदा चिरून ठेवला पटकन वास पण येतो त्याचं. तर असं इकडं हे जे आहे ना पीठ मी अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे. म्हणजे एकदम थिकही करायचं नाही, एकदम सैली करायचं नाही आपल्याला. अशा प्रकारे हे कणिक मळून म्हणजे पीठ मळून घ्यायचं आहे चकलीचं. मळून झालेलं आहे. तर झाकून एक 15-20 मिनिट ठेवून देऊया. आणि जी बाकीची कामं आहे, जी बाकीची आवरावर आहेत ते मी करून घेणार आहे. तर बाटल्या सगळ्या रिकाम्या झालेल्या आहेत. तर अगोदर सगळ्या बाटल्या मी फ्रीजमध्ये भरून ठेवते, कारण गरमी खूप आहे त्यामुळे गार पाणी प्यावंसं वाटतं. बघू शकता फ्रीजमध्ये एकही बाटली नव्हती. म्हणजे सगळेजण पिण्यासाठी घेतात, पण भरून ठेवायचे कुणाला आठवण राहत नाही. तर सगळ्या बाटल्या वगैरे मी भरून ठेवलेल्या आहेत. परत गुलाबजामुन मी बनवलेले होते. तर एकच गुलाबजामुन राहिलेले आहे. तर सोनाला म्हटलं तू खाऊन घे, टेस्ट बघ कसा आलेला आहे. म्हणजे खूप छान टेस्टी बनलेले आहेत, कारण मी खवा तयार करून गुलाबजामुन बनवलेले होते. खूप छान टेस्टी गुलाबजामुन बनलेले होते. एकच होतं सोनाला खायला दिलेलं आहे. आणि दीपक इकडे आंतरण पांघरण घेत आहे. तर अशी मोठी एक रग आहे फुलाची छान, तर ते एक दिलेली आहे. म्हणजे छान अशी जाड आहे. आणि एक बेडशीट, एक कॉटनची बेडशीट आहे, नवीनच आहे. तर धुवून ठेवलेली आहे मी. तर दीपकला मला एक बेडशीट घे आणि एक जे रग आहे ते घे, ब्लँकेट ते घेतलेलं आहे. हे 2 वस्तू घेतले. म्हणजे बॅगमध्ये नेण्यासाठी आणण्यासाठी खूप अवघड सगळं होणार आहे, कारण इथून खूप लांबला प्रवास आहे बेंगळूरला हे सगळं नेणं. आणि तिथं गेल्यानंतरही देतात, मग खूप कपडे होणार आहे. दीपकला तिथं गेल्यानंतर आंतरण पांघरणसुद्धा देतात असं म्हणत आहे. तर बघूया काय देतील काय ठेवतील, पण आता घरातनं जातो तर हे सगळी मी तयारी करून देत आहे. तर दीपक इकडे बॅगमध्ये सगळं आठवण करून भरत आहे, कारण उद्याच्याला होणार नाही. उद्या वेगळीच घाईगडबड आपल्या मागं असणार आहे. तर इकडं मी चकलीचं जे पीठ मळून ठेवलं 15-20 मिनिट झालेले आहेत. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आणि इथं ही जी शेवगा मी घेतला त्याला 4 चिपट्या असतात. 2 होल जे असतात पूर्णपणे होल असतात, आणि एक असतं खाऱ्याचं असतं, आणि एक आहे स्टारचं, ज्याच्यामध्ये आपण चकली व्यवस्थित बनवू शकतो. स्टारचं लावलेलं आहे. चकलीचं पीठ भरलेलं आहे या शेवग्यामध्ये. आणि आपल्याला अशा प्रकारे तेलामध्येच मी चकली पाडून घेत आहे. आपल्याला जर असं जमत नसलं तर एका पेपरावरती किंवा ताटलीमध्येही आपण ही चकली जी आहे ना गोल गोल राऊंड शेपमध्ये आपण पाडू शकतो, आणि तळण्यासाठी सोपं जातं. पण मी अशा पद्धतीने डायरेक्ट तेलामध्येच ही चकली पाडून घेते. आणि अलट पलट करत आपल्याला हे छान शेकून घ्यायचं आहे. कुठे गॅस मी कमी केलेला नाही. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपली चकली यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित तळून घ्यायची आहे. जसं यामध्ये कुरकुरीतपणा येईपर्यंत थोडासा वेळ जास्त लागेल, पण काही हरकत नाही. चकली मात्र खूप टेस्टी आणि क्रिस्पी बनून तयार होते. इकडे बनलेली आहे चकली. तर निवांतपणे बसूनच मी हे करणार आहे. म्हणजे किचन काउंटरच बसणार आहे. थांबल्या पायही खूप दुखत आहे. तिकडे दीपकचं बोलणं चालू आहे, असं मम्मी तसं मम्मी. मी किचनमध्ये गेले किचनमध्ये येतो, मी बाहेर गेले बाहेर येतो. मागं दोघंही फिरत असतात. त्यामुळे दीपक जात आहे त्यावेळेत खूप दुःख होत आहे मला, खूप रडू येते, पण मी खूप कंट्रोल केलेलं आहे. यावेळेत मला डोळ्यातनं अश्रू काढायचे नाहीत, कारण आपला अश्रू बघितल्यानंतर मुलं जे आहेत ना कमजोर होतात, आणि त्यांच्या पुढे रडणं हे नको. त्यामुळे मी नाही रडत आहे. जितकं आहे दुःख मनामध्येच आहे माझं, मी दाखवत नाही आहे. तरी ते चकली वगैरे आम्ही तळून घेत आहे. इकडं माझं बोलणंही चालू आहे सगळ्याशी. सोनाला मला टेस्ट करून बघ की चकली कशी झालेली आहे. तर सोनाला म्हणत की खूप छान आणि टेस्टी बनलेले आहेत. आणि दीपकला दिनेशला सगळ्यांनाच मी खायला दिलेला आहे. बघू शकता कलर तुम्ही खूप छान आलेला आहे. तर अशाच प्रकारे सगळी चकली मी करून घेते. थोडासा वेळ जास्त लागेल. आणि बाकीची तयारी पूर्ण झालेली आहे. चिवडा नंतर काही हेच बनवलं. म्हणजे 2-3 दिवस झाले याच कामात मी आहे, कारण एकत्र आपल्याला होणार नाही आणि आठवण पण जाते त्यामध्ये, कारण सगळं आवरायचं, बॅग रेडी करायचं, सगळं आठवण करून आपल्याला बॅग पॅक करायची असते. काही विसरू नये, कारण नंतर जाण्याचा नेण्याचा ऑप्शन नाही आपल्याकडे. एक वेळा पॅक करून दिलं की मग दीपक 6, 7, 8 महिने जाणार आहे, तिकडं जाणार आहे. त्यामुळे कुठलीही विसराविसरू होऊ नये. तर दीपक आतापर्यंत बोलत इकडे तिकडे येरजरा चालू होते. आता दोघं भाऊ झोपलेले आहेत. हा इकडं मध्ये झोपलेला आहे बेडरूममध्ये, आणि दीपक TV पाहत सोफ्यावरती झोपलेला आहे. तर आता टायमिंग सांगितलं तर इव्हनिंगचे 5-5:30 वाजलेले आहेत. दिनेश जात आहे रनिंगला. म्हणजे सकाळी पहाटेच्या वेळी जातो 4:30 वाजता, आणि यावेळी 5:30 वाजता तो जात असतो. म्हणजे 2 वेळा रनिंग होते, 1-1 तास 2-2 तास. म्हणजे कधी लवकरच घरी येतो. पाय खूप दुखत आहेत असं म्हणत आहे. म्हणजे एक बॉडीला सवय झाल्याशिवाय ना पाय दुखायचं कमी होणार नाही, कारण एकदमच 2-4 दिवस आपण पळत गेलो, रनिंग केली तर आपल्या बॉडीमध्ये खूप दुखतं किंवा पेन बॉडीमध्ये पेन होतं, पाय दुखतात, हा सगळा प्रॉब्लेम होतो. तरी पण दिनेशला म्हणत आहे की थोडं पळ, जास्त नको. म्हणजे एकदम 4-5 किलोमीटर जर पळला तर पायामध्ये खूप असं पेन होणार आहे. तर पाणी वगैरे पिऊन सोबत एक बाटली दिलेली आहे. म्हणजे जसं ताण लागेल तसं पेल गेलेला आहे तो.
आणि तो बघू शकता शेरूची लाडीगोडी चालू आहे. बाहेर जाण्यासाठी खूप तळमळ चालू असते किंवा आतमध्ये येतं सोडल्यानंतर, तर दीपक बाहेर घेऊन जाते पण जात नाही, तसं साखळी सोडल्याशिवाय बाहेर जात नाही, याचे नखरे इतके आहेत. त्याला सोडलेलं आहे, त्याला लहान बाळासारखं उचलून फिरत आहे दीपकची लाडीगोडी. म्हणजे शेरूला खूप लाडीगोडी होते सगळ्यांची. तर दिनेश रनिंग करून आला, बघू शकता लक्ष देऊन तुम्ही, टी शर्ट पूर्ण ओलं झालेलं आहे, तितकं रनिंग करून तो आलेला आहे. तर सगळं झालं, चकली बनवून झालेली आहे. आता चकली छान गार झाल्यानंतर मी पॅक करत आहे. उद्याच्याला पॅकिंग करण्यासाठी मी काहीच ठेवणार नाही, दोन्ही बॅगा पॅक करून ठेवायच्या आहेत. आणि ड्रायफ्रूट वगैरे आणले तर ते वरच्या साईडलाच मी ठेवणार आहे, म्हणजे काजू, बदाम, खारीक हे सगळं मी दीपकला आणायला लावणार आहे. अर्धा किलोचं प्रमाण, म्हणजे 1-2-3 महिन्याच्या नंतर किंवा 1 महिन्याच्या नंतर मी दीपकचे पप्पा किंवा मी कोणीतरी जाऊन येणार आहोत. म्हणजे एक फेरफटका आमचा, ते येऊ देऊ किंवा न येऊ देऊ, आम्ही गेटच्या बाहेरून का होईना दीपकला बघून ते सगळं खाण्यापिण्याच्या वस्तू देऊन येणार आहे. म्हणून आता फक्त अर्धा किलोचं प्रमाणच मी आणायला लावणार आहे. दीपक इथे डॉक्युमेंट्स वगैरे घेत आहे, म्हणजे काही विसर होऊ नये. डॉक्युमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत, एकही विसरलं की मग परत यायचं ऑप्शन नाही आहे, त्यामुळे सगळं आठवण करून हा सगळे डॉक्युमेंट्स घेत आहे. तर इकडे येच पण मी पॅक केलेलं आहे असं कवरमध्ये, म्हणजे डबे वगैरे दिलेले नाहीत, कारण डबे दिले तर बॅगमध्ये भरपूर स्पेस धरतात ते, म्हणून मी सगळ्या वस्तू कवरमध्येच पॅक केलेला आहे, म्हणजे जास्ती स्पेस धरणार नाही. अशा पद्धतीने आम्ही बॅग रेडी करत आहोत. तर आणखी मी बाकीची काय तयारी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करूनही नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर.